हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचं लाडका बनी आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट जी आहे एका सिंहाची आणि पिटुकल्या उंदराची. एकदा कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या दिवसामध्ये एका झाडाखाली एक सिंह आरामशीर असा निवांत झोपला होता आणि त्याच वेळेला झाडाच्या ढोलीमध्ये एक छोटासा उंदीर राहत होता आणि तो उंदीर मस्त खेळण्यासाठी बाहेर पडला आणि झोपलेल्या सिंहाच्या अंगावरून तो इकडून तिकडे तिकडून इकडे धावत होता, उड्या मारत होता आणि अचानक सिंहाला जाग आली आणि त्याने त्या उंदराला पंजामध्ये पकडून घेतलं आणि तो उंदीर मात्र छोट्या उंदराचे हे शब्द ऐकून सिंह खदा खदा हसला. हो 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 हो. तो म्हणाला, हे पिटुकल्या, तुझी कल्पना अगदी मजेदार आहे, पण तू जर इटुकला आहेस, छोटासा आहेस, तू माझ्यासारख्या ताकदवान जंगलाच्या राजाला कशी काय मदत करणार? पण उंदराची दया येऊन सिंहाने त्याला जाऊ दिले आणि काही दिवस गेले. एके दिवशी उंदराने सिंहाचे विवळणे ऐकले. तो मात्र बिळातून पटकन बाहेर आला आणि सिंह संकटात असल्याचे त्याला कळले आणि उंदराने पाहिले की सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. उंदीर धावत धावत त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, राजा, अजिबात काळजी करू नकोस, मी लगेच तुला जाळ्यातून सोडवतो. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली. हा हा म्हणता म्हणता त्याने सर्व जाळे कुरतडून टाकले आणि सिंहाची त्यातून सुटका केली आणि सिंहाने त्या पिटुकल्या उंदराचे आभार मानले आणि तो आपल्या गुहेमध्ये निघून गेला. बघा मुलांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की छोट्या माणसांच्या ताकदीला कधीही कमी लेखू नये. बाय बाय. लहानांच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका.